नमस्कार, मी साईराज सावंत, सोशल मीडिया तालुका अध्यक्ष मंडणगड, राष्ट्रवादी काँग्रेस. आज आनंद या गोष्टीचा वाटतो आहे की गेल्या एक 2-3 महिन्यापासून मी जे काही विषय म्हणजे मी विकासाच्या दृष्टीने जे काही विषय घेत होतो ते सगळे विषय म्हणजे मार्गी लागत आहेत. आज मंडणमध्ये नगरपंचायतीमध्ये खूप म्हणजे आपले जे काही नगरसेवक आहेत त्यांनी आंदोलन केलेलं होतं. त्यामध्ये म्हणजे काही मुद्दे होते, म्हणजे ते मला असं वाटतं की पहिला मुद्दा तर मीच उचलला होता की स्मशान शेडचा. गेले 4 महिन्यापासून मी त्याच्या पाठपुरावा करत होतो, पण मी काही कुठला असं राजकारणी नाही की तसं मला ते पुढे हे करता येईल. पण एक नागरिक म्हणून मी तो प्रश्न उठवला होता की स्मशान शेडचं काम झालं पाहिजे. आणि आज ह्यांनी जे आंदोलन केलं त्यामध्ये नवीन जे आपले सी ओ साहेब आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही 2 वेळा टेंडर केली होती, पण टेंडर कोणी भरली नाही. तर माझा फक्त एक प्रश्न असा आहे की लोक टेंडर का नाही भरत याचा आपण विचार करतो का? 35 लाख रुपयाचा सुशोभीकरणासाठी खर्च होतात आणि तुम्ही 1,85,000चं टेंडर सांगताय फक्त शेडसाठी. बरोबर आहे, कोण भरेल? काहीतरी लिमिटेशन आहेत ना की 35 लाखाचं सुशोभीकरण झालं आणि तुम्ही आता फक्त शेडसाठी तुम्ही 1,85,000 समथिंग अशी अमाऊंट होती की तुम्ही एवढी अमाऊंट फक्त खर्च करताय. कोणच नाही भरणार ना, कोण लॉसमध्ये जाऊन काम करेल? त्यापेक्षा नगरपंचायतनी स्वतःच्या खर्चातून करावं असं मला वाटतं. टेंडर काढताय ना, मग टेंडर काढले तर ते 3-1 लाखापर्यंत त्याचं एस्टिमेट पाहिजे असं विषय आहे. दुसरी गोष्ट खड्ड्यांचा. मग हे मागे जे खड्डे भरले गेले होते त्याचा खर्च मग कसा काय निघत असेल किंवा काय? ॲक्च्युली हा विषय प्रश्न हा विचारला पाहिजे होता आज जे आंदोलन झालं त्याने, की पाठीमागच्या वर्षभरामध्ये जे काही खड्डे बुजवले गेले ह्या महिन्यामध्ये माझ्या मते 2दा खड्डे बुजवले गेले. मग तो खर्च तो वैयक्तिक खिशातनं केला गेला की कसं काय? आणि तिसरा मुद्दा लाईटचा स्ट्रीट लाईटचा विषय हा खूप गरजेचा आहे. रात्रीच्या वेळेला आत्तासुद्धा आहेत की काळोखातनं वरती किल्ल्याच्या साईडला धनगरवाडी आहे त्या साईडला जाताना अजिबात लाईट नाही. दुसरी गोष्ट पालवणी चेकपोस्ट, परिवार पार्क त्या साईडला पण जाताना मधल्या भागात अजिबात लाईट नाही. इथनं गांधी चौकाकडे जाताना मंडळामधनं पुलाच्या इथे लाईट नसतो. एक लाईट असतो पुलाच्या बाजूच्या पुलावरती लाईट असतो, तो वरच्या साईडला लाईट नसतो. कधी वरती लाईट असतो, खालती लाईट नसतो. हे मुद्दे घेतलेत आणि ह्याच्यावर लवकर काही उपाय करावेत. आणि तिसरा मुद्दा म्हणजे तो कोणी घेतला नव्हता, पण तो मी 2-3 दिवसापूर्वी मी घेतला होता, घंटागाडी. अजूनसुद्धा ती घंटागाडीची स्वच्छता झालेली नाही. त्याचं उत्तर ॲक्च्युली आता मी विचारणारच आहे समक्ष जाऊन, पण तो पण खूप महत्त्वाचा विषय आहे की आज आपल्या जीवावरती सुद्धा बेतू शकतं. आज लोक खूप आजारी पडत आहेत. ती गाडी जाते प्रत्येकाच्या घरात कचरा घ्यायला, त्याच्यामध्ये किडी, मी त्या दिवशीसुद्धा व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं की गाडीमध्ये पूर्ण किडी आणि दुर्गंधी पूर्ण. आत्तासुद्धा गाडी जर स्टँडला उभी असेल तर मार्केटमध्ये सुद्धा विचारू शकतो आपण की जेवढी दुकानं आहेत अक्षरशः खूप घाण वास येतो आणि रोगराई पसरते. तर नगरपंचायतनी याच्यावरती पण उपाय केला पाहिजे. वारंवार व्हिडिओ करण्याचं कारण असं आहे की ही कामं झाली पाहिजेत म्हणून व्हिडिओ करावं लागतं आहे. मी काय कुठला नगरसेवक नाही किंवा हे नाही, पण मी एक नागरिक म्हणून हे आता विचारतो आहे आणि प्रश्न करतो आहे की ही कामं लवकर झाली पाहिजेत. अजूनसुद्धा खूप मुद्दे आहेत, ते आत्ता हळूहळू पुढे येतीलच. जे मुद्दे ह्यांना माहिती नाहीत, कारण की मी प्रत्येक वेळेला नवीन मुद्दा उचलला की त्याच्यावरती कोण ना कोणतरी जाऊन पुढे हे होऊन मोठं होऊन दे, पण ते काम व्हायला पाहिजे असं मला वाटतं. ठीक आहे, होईल. अजून खूप काय बाकी आहे, बघूया.